मला ही साधी गादी उचलायला येत नाही, काय उपयोग ना माझ्या एवढं जाड असण्याचा. आणि मग माझ्याकडून ही छोटी मोठी कामं नाही झालीत ना तर मला वाटतंय की मी खायला कार आणि जमिनीला भार झालोय. मग तेवढ्यात मुलं समोर दिसलीत का नाही मग आणि वाटतंय नाही नाही मी आहे म्हणून ही मुलं आहेत. आणि स्वतःमध्ये किती पण चुका काढल्या ना तरी मुलांसाठी कायमच मी परफेक्ट असणार आहे. मग काय ह्या गोष्टीचा लईच आनंद झाला होता म्हणून भावाला म्हणलं जा एक पाणीपुरी घेऊन या. आणि हो गादी पण भावानंच बाहेर ठेवली होती हे मी सांगायचंच विसरले. चला म्हणलं भावाकडनं पण छोटी मोठी कामं करून घेऊ. आणि गादी बाहेर हातरतोय नाही हातरतोय तोपर्यंत नाही छोटी छोटी जनावर जाऊन त्याच्यावर पडली. त्यांचेच ना क्यूट क्यूट व्हिडिओ घेत होते आणि माझ्या लक्षातच नव्हतं गॅस चालू आहे म्हणून आणि पूर्ण दूध ना खाली सांडून गेलं. आणि आता मला असं वाटत नाही की माझा नवरा मला घरात ठेवल, कारण ह्या व्हिडिओच्या नादात ना मी त्यांचं लय नुकसान करायला लागली. माझ्या जवळची जेवढी निगेटिव्ह लोक आहेत का नाही त्यांना असंच तव्यात घालून तड 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 होईपर्यंत भाजू वाटते मला. आता ती तर मला भेटली नाही त्याच्यामुळे म्हणलं चला हे कणीसच भाजून घेऊ. मला वाटतं हे ना जास्त लहान मुलांना द्यायचं नसते, पण आता आम्ही खाताना आमच्याकडे बघत होती त्याच्यामुळे ह्यांना पण जरा जरासं दिलं. आणि एवढं सगळं वरचं वरचं खाऊन ना माझं तर पोट भरलं होतं, त्याच्यामुळे फक्त भावालाच जेवायला वाढलं.